आता आम्ही निघालोय उडपी रेस्टॉरंटला जायला. इथं आपल्या पुण्यात ढोले पाटील रोडलाच ते रेस्टॉरंट आहे. त्यांची साऊथ इंडियन व्हेज थाळी खायला चाललो आम्ही. लास्ट टाइम गेलेलो पण आम्हाला काही आयडिया नव्हती डिनरला नसते म्हणून, फक्त ती लंचलाच असते. तर तुम्हाला ते डायरेक्ट तिथे भेटतो मी. प्युअर घी, हे लोणचं आहे, ही पोळी चटणी आहे आणि हे काय सोन्या? हां, खोबऱ्याची चटणी आहे. आम्ही ऑर्डर केलं हे. सुरुवातीला हे रस्सम देतात आणि 2 पापड देतात. कर्ड राईस आहे, खीर आहे, दही, बीटरूटची भाजी आहे, कोफ्ता आहे, सांबार आहे, लेमन राईस आणि डाळ पुरी. नेमकंच आम्हाला पाऊस लागला, निघायचं होतं घरी. नेमकं पाऊस लागलाय. सो ठीक आहे, थोडंसं रिमझिमच आहे, असं काही जास्त काही चालणार नाही असं वाटतंय. बघूयात, थोडा टाइम थांबून घेतो आम्ही. ये बघ काय आणलं आम्ही. ये चल. हो, झोपला होता ना तू? हे बघ ना सोने, कसा हात धरतो बघ. परत आम्ही जस्ट आलो आहे गाईस थोडा टाईम पहिलेच. आणि आल्याला सोनूची एक मीटिंग होती, त्याने लगेच मीटिंग अटेंड केली. सो कसं वाटलं सोनू तुला? ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? कारण की तू फक्त गेली होती तेव्हा फक्त टेस्ट केलं होतं ना तुझ्या फ्रेंडच्या प्लेटमध्ये. तेव्हा एका फ्रेंडने घेतलं होतं थाळी आणि आम्ही असा डोसा वगैरेच खाल्लेला. पण त्यांच्याकडे लंचलाच एकतर थाळी असते. छान होतं जेवण. साऊथ इंडियनसाठी तर ते फेमसच आहे. त्याची थीम पण ते साऊथ इंडियन टेम्पलवाली थीम आहे त्या रेस्टॉरंटची. आणि थाळीमध्ये काय काय होतं, सगळे ऑथेंटिक पदार्थ होते त्यांचे. मेन तर ती मला बीटरूटची भाजी होती ना, ती मला खूप आवडली. मी ती पहिल्यांदा खाल्ली आयुष्यात. मी कधी नव्हती खाल्लेली बीटरूटची भाजी. ते बीट खातोय असं वाटतच नव्हतं. आणि दुसरं त्यांची खीर पण छान होती, सांबार छान होतं, बटाट्याची भाजी होती ग्रेव्हीवाली, ती पण छान होती. आणि काही सगळं अनलिमिटेड आहे, सगळं अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड पण ते एवढं आहे त्याच्यातच पोट भरतं. हां, पहिल्याच्यातच पोट भरून जातं. त्या दिवशी ना रस्सम, ह्याचं गार्लिक रस्सम होतं. आज पेपर रस्सम दिलेलं त्यांनी. ते गार्लिक रस्सम छान होतं, असं वरणाचं पाणी पितो असं. अच्छा, हां काय. पण आज ते जरा वेगळं थोडंसं तिखट होतं ना हे. पण तसं ते पितात ॲज अ सूप. कसलं भारी ना. चांगलं आहे सर्दीसाठी वगैरे. हां, सर्दीच गायब डायरेक्टली. आणि अजून काय आवडलं मला, तू सांबार राईस. आणि त्यांनी ते एवढं ठेवलेलं ते चटण्या. हां, चटण्या. ती पोळी चटणी खूप मस्त होती. पोळी चटणी. तुला तर हे जास्त आवडलं ना, काय त्याला तो कोणता भात आहे,
व्हाईट टोमॅटो राईस नाही काय? टोमॅटो राईस आवडला. टोमॅटो राईस ना? टोमॅटो राईस होता, कर्ड राईस होता, हां नॉर्मल राईस. पण ते नॉर्मल राईस वरती तूप घालून पोळी टाकून किती छान लागलं. हां ते खूप भारी लागलं. तुपाचं यार ओरिजिनल तूप म्हणजे वास येत होता त्याला, छान टेस्ट. लास्ट टाइम तुम्ही कोणता लेमन राईस खाल्ला ना त्याच्याऐवजी? हा लास्ट टाइम टोमॅटो राईस, त्यांचे मेनू लेमन राईस होता. मेनू शफल होत राहतात का, म्हणजे चेंज थोडा करतात? थोडा होतो अच्छा. पण त्यांचं वरण पण छान होतं. मला तर ओव्हरऑल सगळंच भारी वाटलं. म्हणून मला ती खीर आहे. खीर म्हणजे काय, पायसम ना? पायसम खीर म्हणजे पायसम आहे. ते खूप टेस्टी, गरम गरम मस्त, खूप छान लागलं ते. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता गाईज. त्यांची ना इडली चटणी वगैरे असं पण काय घेतलं ना की जसं जेवणाला ते 4 दिलेले ना हां त्यांनी चटण्या, तसं ते सायडर्स मध्ये 4 चटण्या देतात. त्यातल्या प्रत्येक चटणीला वेगवेगळी चव. आणि असं नाही की ती फक्त ह्याच्यानेच बनलेली आहे. एकदा आपण काय करू माहिती का, एकदा फक्त असं डोसे वगैरे खायला किंवा इडली सांबार खायला तसं जाऊयात ब्रेकफास्टसाठी, म्हणजे ब्रंचच करूया डायरेक्टली. एकदा तसं करू. पण छान होतं यार, मस्त आहे. एक्सपिरियन्स चांगला होता. काय जात मला काम करायचं झालं. ऑफिस ठीक आहे. संध्याकाळचा काय प्लॅन मग? संध्याकाळचं बोल. त्याला घे तुझ्या पोराला आणि जा. लफू कशाला तू इथं बसतो रे चपलीवर? ची घाणेरडा. सोड. हो बाबू. सगळ्याच आम्ही इथे कपडे आवडते सोनूचे, पूर्ण सगळे कपडे आवडते. कपाट लावतोय. तुम्हाला गोष्ट दाखवतो मी. आणि हा बघा इथे जाऊन बसले कपड्यांच्या आतमध्ये. हॅलो लफी चल ये बाहेर. हा ना यार, कपडे आवरायचे आहेत. तुम्ही एक एक कपडा जरी घेल ना तरी तो हे बघा कसं धरतो. हे बघ, सोड. धरला बघ, धरला बरोबर धरला. नाही फाडणार. सोड. लघु आज तुझी नखं काढायला लागतील बाबा. तू बघ ना कसं ताकद लावतो. दोघी हाताने बरोबर पकडतो. क्यूट मग आमचा. झोपला मग त्याने, बेडच बनवला त्याने. चल सोड, जाऊन दे, बस झाला. मम्माचा टॉप खराब होईल बाबा, मला बोलणे बसतील. सोड. तिकडेच बघतो. एवढंसा गॅप आहे त्यातलं, त्याला ते घुसायचं होतं. मला भीती वाटते. उतर खाली. चल उतरा लवकर. काय नाही तिथे. उतर लवकर खाली. उतर. तर बघ कसं जिद्दी आहे ना. चल लवकर. नको ते हलव. चल खाली. चल लवकर. ते बघ ना. कसं बघ अडवतं. हा लवकर चल. पण घातलं त्याने नका पूर्ण इथं. तर कपाटावरून आम्ही दमलेलो आहे. आज आमचा लंच खूप 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 मस्त झाला उडपी रेस्टॉरंटमध्ये. आणि माझं ऑफिसचं काम पण झालंय, आमचं कपाटावरून पण झालंय. कपाटावर आवरताना ह्या पोराने कशी मस्ती केली ते पण तुम्ही बघितलं. आणि आम्हाला कसा त्रास दिला ते पण तुम्ही बघितलं. आम्ही रोज असे छोटे छोटे व्लॉग्स अपलोड करत राहू. डेली व्लॉग्स बनवायचं आमचं चाललंय. तर आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटतात आमचे छोटे छोटे व्लॉग्स. आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तो पण आलाय व्हिडिओ. लफू बाय बाय.